हॅलो एव्हरीवन, आज आहे डे 6. आज आपण पाहणार आहोत डबल चेन स्टिच कशी घ्यावी. व्हिडिओमध्ये दाखवल्यापर्यंत सिंगल स्टिच करून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्या बाजूलाच जवळ चिटकून दुसरी लाईन आपल्याला त्यानंतर करून घ्यायची आहे. ती आपली होईल डबल चेन स्टिच. ती आपल्याला ब्लाऊजला वर्क करते वेळेस मागून डिझाईनला स्टिच टाकण्यासाठी लागेल. बाहीसाठी पण आपल्याला ती परत यूज केली जाईल. अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्या प्रकारे रिटर्न त्याच्याच बाजूला आपल्याला ही डबल चेन स्टिच करून घ्यायची आहे. डबल चेन स्टिच झाल्यानंतर एंड नॉट टाकून आपल्याला लॉक करायचं आहे. एंड नॉट टाकून घ्यायची आहे आणि स्टॉप करायचे आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत की झिगझॅग स्टिच कशी घ्यायची. ते आपल्याला कटवर्कसाठी यूज करण्यात येते. अशा प्रकारे एक स्टिच वरती काढून नंतर अशी राईट साईडला स्टिच घेऊन नंतर स्टिच घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला वळण्यासाठी टर्न करण्यासाठी परत एक छोटी स्टिच घ्यायची आहे. छोटी स्टिच घेतल्यानंतर अशाच प्रकारे आपल्याला अशा वेगवेगळ्या राईट लेफ्ट साईड घेत छोट्या स्टिच घेत अशी झिगझॅग पॅटर्नमध्ये घ्यायचं आहे आणि शेवटी एंड नॉट टाकून स्टॉप करायची. ही झिगझॅग स्टिच आपल्याला कटवर्कसाठी यूज केली जाते. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एंड नॉट शेवट टाकून घ्या तुम्ही. अशा प्रकारे वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्ही ही झिगझॅग स्टिच प्रॅक्टिस करून घेऊ शकतात. एक छोटी नॉट टाकून परत दुसऱ्या साईडला जायचं आहे. बघा, दाखवल्याप्रमाणे असं करत करत तुम्ही ही प्रॅक्टिस करून घ्या झिगझॅग स्टिचची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा. थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.